स्वारगेट बलात्कार प्रकरणातला हा जो आरोपी आहे दत्ता गाडे, त्याला पकडण्याआधी पोलिसांनी त्याच्याशी फोनवरून संपर्क साधला। दत्ता गाडे हा गुनाट गावातील शेताच्या एका भागामध्ये लपलेला होता आणि असं कळल्यानंतर पोलिसांनी उसाच्या फडाला थेट घेराव घातला। त्यानंतर ग्रामस्थांनी मध्यस्थी केली, आरोपी दत्ताचं पोलिसांशी बोलणं घडवून दिलं आणि ज्यावेळी पोलिसांनी शेतात त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा नेमकी आरोपी सोबत काय चर्चा झाली हे आता आपण बघणार आहोत। मी येतोय तिथं बघ, इथंच आहे मी, घाबरू नको, मी आलोय दत्ता, मी आलोय, ठीक आहे, मी येतोय 5 मिनिटात तिथं, 5 मिनिटात येतोय, घाबरू नको, 5 मिनिटात तुझ्यापाशी येतोय मी, आता तुझ्या संग बोललोय ड्रोन मधून, मी येतोय तिथं बघ, इथंच आहे मी, घाबरू नको, मी आलोय दत्ता, मी आलोय। स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केलेली आहे। गुनाट या गावातून खरं तर त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पुणे पोलिसांचं क्राईम ब्रांच असेल, अनेक युनिट खरं तर पुणे पोलिसांची त्याच्या तपासावरती होती। काय दादा, खरं तर त्याला अटक करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने तो खरं तर या परिसरामध्ये वाचतो? तसं दत्ता गाड्याला मी 2019 मध्ये रॉबरीच्या प्रकरणात अटक केली होती, शिरूर पोलीस स्टेशनला असताना। आता ह्यानंतर त्या आमच्या हाताकडून कस्टडीमध्ये असताना गेला होता तो। त्याच्यानंतर आत्ता शोध घेत असताना ड्रोनमधून आवाज दिला असता, त्याने तो आवाज ऐकून एक दुसऱ्या मिनिटाला बाहेर आला, माझा आवाज ऐकून तो बाहेर आला। दत्ता गाडे बाहेर आहे, घाबरू नको, काय असेल ते कायदेशीर कारवाई सामोरं जा, काही परंतु कायदेशीर कारवाई खरं तर केली जाईल यासाठी त्याला इतका वेळ का लागला? कारण तो तुम्ही जर पाहिलं तर अनेक तो घाबरत होता, घाबरून पळत होता, त्याच्यावरती अनेक खरं तर गुन्हे आहेत, परंतु त्याला तरीही तो का पुढे येत नव्हता? घाबरत होता तो, सगळे एवढे पोलीस स्टाफ वगैरे बघून तो घाबरत होता। नक्कीच पोलीस स्टाफ बघून तो घाबरत होता। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक जण नागरिक या ठिकाणी आहे। तुमचंही पथक खरं तर कालपासून या ठिकाणी होतं, तुम्ही या ठिकाणी मोठी मेहनत करत होता, त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होता। रात्रीचे 2 वाजून गेलेत, त्या टायमिंगला खरं तर तो सापडतोय। कुठेतरी पोलिसांचं हे जे कष्ट आहेत ते कुठेतरी फळाला आले। एकदम बरोबर, फळाला आलेलेच आहेत कष्ट। दिवस रात्र काम करून क्राईम ब्रांच असू दे, स्वारगेट पोलीस स्टेशन असू दे, प्रत्येकाने कष्ट करून देखील त्याला पकडलेला आहे, त्यात काय वावगं नाही। एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा जो आरोपी आहे तो याच गावामधला रहिवासी आणि याच गावामध्ये तो लपून बसला होता, शेतामध्ये खरं तर लपून बसला होता। हे ऊसाचं जे शेत आहे, या ऊसाच्या शेतामध्ये पोलिसांनी पायपीट केली आणि अखेर 2 वाजण्याच्या सुमारास त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। पुढील कार्यवाहीसाठी त्याला पुणे पोलिसांनी स्वारगेट पोलीस स्टेशनकडे मार्गस्थ केल्याचं एक दिसून येत आहे। कॅमेरामन संपत मोरेसह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, गुनाट, शिरूर।